हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 30 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अर्पिताने आपले खरे रंग दाखवले. एवढ्या दिवस आपला अर्पिताची कीव वाटायची. अर्पिता चांगली मुलगी आहे, पण तिच्याबरोबर वाईट घडलंय असं वाटायचं. पण आता अर्पिताने दाखवून दिलंय की ती आमदार शिर्के आणि विक्रांत शिर्केचीच बहीण आहे आणि त्याच्यासारखीच ती सायको वागू लागली आहे. तिने शौर्यवर सुद्धा आवाज चढवला आणि त्यानंतर अर्पिताच्या आईने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, शौर्यपासून दूर राहा, त्याला भेटू नको. तर अर्पिताने तिला चक्क हात पकडून डोळे दाखवून ठणकावून सांगितलं, शौर्य फक्त माझा आहे आणि मी त्याला रोज भेटणार. त्यामुळे अर्पिताची आई खूप घाबरली आहे आणि इकडे शौर्य घरी आल्यानंतर त्याने आणि अर्पिताने जे काही रंग उधळले ते पाहून ऊर्जाला मोठा धक्का बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही कोर्टात असते आणि त्याच वेळेस पूर्वाशी फोनवर बोलतसुद्धा असते. ऊर्जा आपल्या एका साथीदार वकिलाला काय काम करायचं ते सांगते. हा वकील तेथे निघून जातो आणि मग ऊर्जा म्हणते, हा बोल आई, काय सांगत होतीस? तर पूर्वा तिला सांगते, ऊर्जा, आज आम्ही पद्माच्या रूममध्ये गेलो होतो आणि तिचं सगळं सामान येथे घेऊन आलोय. आता पद्मा ही आपल्या इथेच राहणार आहे. तर ऊर्जा म्हणते, आई, मी तिला अनेक वेळेस सांगितलं की माझ्या आईच्या घरी जाऊन राहा, पण तीच ऐकत नव्हती. बरं झालं, आता लग्न होईपर्यंत तिला तेथेच राहू दे. पूर्वा म्हणते, ऊर्जा, ती आता येथे राहील, तिला येथे काही भीती वाटण्याचंही कारण नाही आहे. पण हे लग्न वगैरे यामुळे ती खूप घाबरली आहे. तर ऊर्जा म्हणते, अगं आई, तुला तर माहिती आहे ना, ती थोडी घाबरते, पण हे करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पूर्वा ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करते, पण ऊर्जा, हे लग्न वगैरे करण्याची काही गरज आहे का? ते थोडं जास्तच होतं आहे ना, आणि त्यामुळे पद्मा खूप घाबरली आहे. ऊर्जा चिडून म्हणते, आई, असं सामान्य माणसासारखं बोलू नको बरं. तुला माहिती आहे ना, कोर्टाच्या कामकाजात या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि तू का असं बोलतीयेस? तर आई म्हणते, अगं एवढी का चिडतेस? मी तुला फक्त नॉर्मल सांगतेय. ऊर्जा म्हणते, नाही तसं काही नाही, ठीक आहे. तर पूर्वा विचारते, ऊर्जा, सांग मला, तुझं काही बिनसलंय का? तू एवढी चिडचिड का करतेयस? त्या दिवशी मी तुला फोन केला तेव्हाही नीट माझ्याशी बोलली नाही, आज सुद्धा चिडचिड करतीये. नेमकं झालंय तरी काय? ऊर्जा म्हणते, नाही आई, काही नाही झालंय, मला थोडं महत्त्वाचं काम आहे, मी नंतर कॉल करू का? पूर्वा म्हणते, ठीक आहे ऊर्जा, तू मला नंतर कॉल कर, पण काही झालं असेल तर सांग मला, मन मोकळं कर. आणि जर शौर्यशी भांडण झालं असेल तर त्याच्याशी बोल आणि भांडण मिटवण्याचा प्रयत्न कर. ऊर्जा हो म्हणते, फोन कट करते. ऊर्जाला खरं टेन्शन तर शौर्यचंच आलेलं असतं. ती विचार करते, शौर्य मला न सांगता अर्पिताला भेटायला गेला आणि त्याने मला एक साधा कॉल मेसेजसुद्धा केला नाही आहे. माझ्याशी न बोलता तो किती वेळ राहू शकतो, असा विचार ऊर्जा करते. आणि इकडे विजया ही हॉलमध्ये कोणाशी तरी फोनवर बोलत असते. तेवढ्यात आजी जिन्यावरून खाली उतरते आणि विजया म्हणते, हो हो, मी घरात कुणाला काहीच सांगितलं नाही आहे आणि शौर्यला सुद्धा काही माहीत नाही आहे, तुम्ही सुद्धा त्याला काही कळू देऊ नका. आजी हे सगळं ऐकते आणि विजया फोन कट करते. विजयाला दिसतं की आईसाहेबांनी सगळं ऐकलंय. आईसाहेब विचारतात, काय गं विजया, अशी कोणती गोष्ट आहे जे तू घरात कोणाला सांगितली नाही आहे आणि शौर्यला सुद्धा माहीत नाही आहे? विजया चिडून म्हणते, तुम्ही सगळं ऐकलंय ना? तर आजी सांगते, नाही, सगळं नाही ऐकलंय, मी आत्ताच आले, फक्त शेवटचं ऐकलंय, जेव्हा तू म्हणत होतीस की घरात कोणालाही माहीत नाही आहे. आणि तुझ्या एकूण बोलण्यावरून मला अंदाज आलाय, तू अर्पिताच्या आईशी बोलत होती ना? विजया सांगते, हो, मी अर्पिताच्या आईशी बोलत होते. आजी विचारते, मग नेमकं तू काय लपवत होतीस? अजूनसुद्धा काय लपवाछपवी सुरू आहे हे मला कळलं पाहिजे. तर विजया सांगते, काही लपवाछपवी सुरू नाही आहे. काल अर्पिता वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आली होती, जेव्हा आम्ही तेथे होतो त्याबद्दलच बोलत होते. हे ऐकून आजीला मोठा धक्काच बसतो. आजी विचारते, विजया, अर्पिता तेथे का आली होती? तर विजया सांगते, शौर्याच्या नावाने पूजा करायला तिने शौर्यासाठी उपवास ठेवला होता. हे ऐकून आजीला मोठा धक्काच बसतो. आजी चिडून विचारते, तू तेथे होतीस ना, मग तू तिला का नाही अडवलं? तर विजया सांगते, अडवलं ना, मी अडवलं, मानिनी होती तिने अडवलं, मग दिव्याने अडवलं, तिच्या आईने अडवलं, पण तिने आमचं काहीच ऐकलं नाही
आणि तिची मानसिक परिस्थिती किती वाईट आहे हे तुम्हाला माहिती आहे ना. तिला जास्त अडवणं आम्ही सुद्धा योग्य मानलं नाही. आजी म्हणते याचा अर्थ सगळ्यांसमोर तमाशा झाला, सगळ्यांना कळलं. विजया म्हणते काही तमाशा झाला नाही, कारण कुणाला काही कळलंच नाही. त्यामुळे तुम्ही घाबरू नका, काही आपली बदनामी झालेली नाहीये. तर आजी म्हणते ठीक आहे, पण तू तिला अडवायला हवं होतं. हे तू खूप चुकीचं केलंय आणि तू तिला अडवलं नाही म्हणूनच हे सगळं घडलंय. तर विजया सांगते तुम्ही टेन्शन घेऊ नका, पूजा पूर्ण झालेली नाहीये. जेव्हा ती सूत गुंडाळत होती तेव्हाच तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली. त्यामुळे पूजा पूर्ण झाली नाही. आणि काल रात्री मी तिच्या आईला कॉल केला तेव्हा तिने सांगितलं की खूप वेळ ती बेशुद्ध होती. हे ऐकून आजीला बरं वाटतं. आजी म्हणते बरं झालं पूजा पूर्ण झाली नाही, कारण ही पूजा करण्याचा मान फक्त ऊर्जाचा होता. आत्ता मला कळतंय काल रात्री जेव्हा आपण गप्पा मारत होतो तेव्हा ऊर्जाचा मूड का नव्हता. बिचारी, या सगळ्यामुळे तिला किती त्रास झाला असेल. विजयाला खूप राग येतो की आजी ही ऊर्जाला बिचारी म्हणतीये आणि अर्पिताला काहीच बोलत नाहीये. आणि इकडे शौर्य अर्पिताला भेटायला आलेला असतो आणि अर्पिता त्याला शौर्य शौर्य म्हणून गोल गोल फिरवते. शौर्य म्हणतो अर्पिता शांत हो आणि अर्पिता त्याला स्वतःबरोबर खाली बसवते. तेथे पेंटिंगचं सगळं सामान ठेवलेलं असतं. शौर्य विचारतो अर्पिता आपण पेंटिंग करायची का. अर्पिता सांगते हो शौर्य, माझ्याकडे ना एक खूप भारी सरप्राईज आहे तुझ्यासाठी. असं म्हणून ती शौर्याचा हात हातात घेते आणि त्याच्या हाताला चक्क पेंट करू लागते. शौर्य विचारतो अर्पिता हे काय करतेस तू, पेंट वगैरे करू नकोस. तर अर्पिता म्हणते अरे मग तुला मी सरप्राईज कसं देणार. शौर्य सांगतो तसंच दे, हाताला पेंट करू नको. अर्पिता म्हणते अरे तुझ्या हाताला पेंट केला नाही तर सरप्राईज देताच येणार नाही. प्लीज 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 ऐक माझं, खूप छान सरप्राईज आहे. शौर्य तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण अर्पिता काय ऐकत नाही आणि ती चक्क शौर्याच्या हाताला पिवळ्या रंगाचा पेंट करत असते. शौर्य तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. अर्पिता हे काय करतेय त्याला समजतच नाही. पण अर्पिताला नकार दिला तर अर्पिता ही पुन्हा हायपर होऊ शकते, तिला टेन्शन येऊ शकतं, तिची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे शौर्य तिला काही बोलत नाही आणि अर्पिता त्याच्या संपूर्ण तळहाताला पिवळा रंग देते. हा रंग देताना अर्पिताच्या नाकालाच रंग लागतो. शौर्य हे पाहतो आणि अर्पिताला म्हणतो अर्पिता तुझ्या नाकाला रंग लागलाय, तेवढा पुस. तर अर्पिता म्हणते हो का, माझ्या नाकाला रंग लागलाय, तूच पुस ना. शौर्याला खूप राग येतो. शौर्य म्हणतो अगं मी कसं पुसणार, तू पुस ना, जा आरशासमोर आणि रंग पुसू नये. पण अर्पिता त्यासाठी नकार देते. शौर्य माझे दोन्ही हात बिझी आहेत ना, तुझा एक हात मोकळा आहे, तूच पुस ना, प्लीज 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 पुस ना. शौर्याचा नाईलाज होतो. शौर्य हो म्हणतो आणि तेथून एक रुमाल घेतो आणि या रुमालाने अर्पिताच्या नाकाला लागलेला रंग पुसत असतो. आता पटकन पुसायचं नाही, हळू 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 हळू, अर्पिताला त्रास होऊ नये म्हणून तो हा रंग पुसत असतो आणि अर्पिता भलतीच रोमॅन्टिक होते. तिच्यासाठी हा एक रोमॅन्टिक मोमेंट असतो. ती शौर्याकडे प्रेमाने पाहत असते आणि शौर्य नाईलाजाने हे सगळं करत असतो. आता या सगळ्या प्रकरणातून कशी सुटका करून घ्यायची हाच प्रश्न शौर्याला पडलेला असतो. पण अर्पिता मात्र फुल ऑन एन्जॉय करत असते. तिला तर हे सगळं भारी वाटत असतं. आणि इकडे विजया ही आईसाहेबांना जाब विचारते आईसाहेब तुम्हाला फक्त ऊर्जाचीच कीव वाटते का, त्या बिचाऱ्या अर्पिताची कीव वाटत नाही. अर्पिताची आज जी काही अवस्था आहे त्यासाठी आपण जबाबदार आहोत, हे लक्षात ठेवा. आणि शौर्य त्यासाठीच तेथे जातोय. आजी चिडून म्हणते ओके मानलं, अर्पिताची जी अवस्था आहे त्यासाठी आपण जबाबदार आहोत. मग काय करायचं, अर्पिताला सांगायचं का बाई तुझ्या या अवस्थेला आम्ही जबाबदार आहोत, मग आमच्या शौर्याचं जरी लग्न झालंय तरी तू ये आणि त्याच्याशी लग्न कर. विजयाची बोलतीच बंद होते. आजी तिला ठणकावून सांगते विजया आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्पिताबरोबर जे घडलं ते अतिशय चुकीचं घडलं. अर्पिता चांगली मुलगी आहे, त्यामुळेच शौर्य तिला भेटायला त्यांच्या घरी जातोय. पण आता त्याला सुद्धा लगाम घालायला हवा. तू शौर्याला सांग की तिला पुन्हा पुन्हा भेटायला जाऊ नको. विजया चिडून म्हणते मी का त्याला असं सांगू. तर आजी म्हणते कारण तो तुझं ऐकतो, ही तुझी जबाबदारी आहे. तर विजया म्हणते आईसाहेब मी शौर्याला तेथे जायलाही सांगितलेलं नाहीये आणि त्याला तेथे थांबवलंही नाहीये. आणि जेव्हापासून तुम्ही मला सांगितलंय मी ऊर्जा आणि शौर्याशी जास्तीत जास्त चांगलं वागण्याचा प्रयत्न करतेय आणि मला जेवढं जमतं तेवढं मी करतेय. त्यामुळे मी ऊर्जालाही काही सांगणार नाहीये
अर्पितालाही काही सांगणार नाहीये. तुम्हाला जे करायचं असेल, ज्याला जे काही सांगायचं असेल ते तुम्ही सांगू शकता. विजया ही असं बोलते, त्यामुळे आजीला खूप राग येतो. आजी चिडून म्हणते, विजया वादासाठी वाद घालू नकोस. तर विजया म्हणते, मी वाद घालतच नाहीये. मी तुम्हाला फक्त एवढं सांगतेय की या दोन्ही प्रकरणाशी माझा काही संबंध नाहीये. शौर्य आणि ऊर्जाचं लग्न मी मान्य केलंय. मला माहिती आहे ऊर्जाला सुरुवातीच्या काळात मी थोडा त्रास दिला, ते तुम्हाला सुद्धा कळलंय. पण त्यानंतर आता मी ऊर्जाला तिच्या मनाप्रमाणे जगू देतेय. तुम्हाला त्यांचं देवदर्शन करण्याची इच्छा आहे तर मी सुद्धा त्यासाठी तयार आहे. पण ऊर्जाच नकार देतेय. पद्माचं लग्न होईपर्यंत जायचं नाही हा निर्णय तिनं घेतला आहे. आणि शौर्य आणि शिर्के यांच्यात काय बोलणं झालंय ते त्यांना माहिती आहे. मी शौर्यला सांगितलंही नाही किंवा फोर्सही केला नाही की तू त्या अर्पिताला जाऊन भेट. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही करू शकता. आणि पण एवढं लक्षात ठेवा की अर्पिताच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत आणि माणुसकीच्या नात्याने आपण आणि शौर्याने तिला मदत करायलाच हवी. असं म्हणून विजया तेथून निघून जाते. आजीला सुद्धा हे पटतं. आणि इकडे अर्पिता हिने शौर्याच्या हातावर पिवळा रंग दिलेला असतो आणि म्हणते, शौर्य आता तू माझ्या हाताला लाल रंग दे. शौर्य म्हणतो, अर्पिता कशाला, तूच दे स्वतः. अर्पिता म्हणते, काय यार तू किती अनरोमॅन्टिक आहेस. आता मी तुला रंग दिलाय ना, तू आता माझ्या हाताला रंग दे. शौर्याचा नाईलाज होतो आणि शौर्य अर्पिताच्या हाताला रंग देत असतो. शौर्यला हे बिलकुल आवडत नाही, पण अर्पिता मात्र खूप खुश असते आणि शौर्यकडेच एकटक पाहत राहते. शौर्य खूप दुःखी होतो आणि विचार करतो, जिला साथ द्यायला हवी तिला मी साथ देत नाहीये. ऊर्जा आता काय करत असेल आणि मी अर्पिताबरोबर येथे रंगरंग खेळत बसलोय. शौर्य अर्पिताच्या हाताला लाल रंग देतो आणि शौर्याच्या हाताला पिवळा रंग असतो. मग अर्पिता या दोघांचा हात पकडते आणि तेथे एक पेपर असतो. या पेपरवर दोघांच्या हाताचे पंजे देते. शौर्यला हे बिलकुल आवडत नाही, पण अर्पिताच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. आणि मग अर्पिता या दोघांच्या हाताचे पंजे दिल्यानंतर तेथे मध्ये एक चिकटपट्टी लावलेली असते ती काढते. आणि आता या दोन पंजांच्या मधोमध काहीतरी छान लिहायचं असा तिचा विचार असतो. त्यामुळे अर्पिता ही खूप खुश होते, पण शौर्यला हे बिलकुल आवडत नसतं. आता या सगळ्या प्रकरणातून कसं बाहेर पडायचं हाच प्रश्न शौर्यला पडलेला असतो. आणि इकडे आजीसुद्धा खूप टेन्शनमध्ये असते. आजी म्हणते, विजया जे काही बोलली ते सुद्धा चुकीचं नाही आहे. अर्पिताच्या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत. परंतु शौर्याने अर्पिताला पुन्हा पुन्हा भेटणं हे सुद्धा चुकीचं आहे. अर्पिताला पुन्हा पुन्हा भेटल्यामुळे अर्पिताच्या मनात शौर्यबद्दल जे प्रेम आहे ते आणखीन वाढू शकतं. अर्पिताच्या मनातील गैरसमज वाढू शकतात. त्याचा चांगला नाही तर दुष्परिणाम होऊ शकतो. आणि ऊर्जाचं काय, ऊर्जासुद्धा हे किती दिवस सहन करणार आहे. आणि मला असं वाटतंय की नक्कीच शौर्य आणि ऊर्जामध्ये सुद्धा काहीतरी बिनसलंय. पण अर्पिता काल वटसावित्रीची पूजा करायला आली होती, त्यामुळे तिचं काही बिनसलंय की त्याचं कारण काहीतरी वेगळं आहे हे सुद्धा मला जाणून घ्यायला हवं. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला कोण देईल. शौर्य आणि ऊर्जाशी बोललं तर ते मला खरं सांगतील का विषय टाळतील हाच प्रश्न आजीला पडतो. आणि तेवढ्यात तेथे दिव्या येते. आजीला समजतं हिच्याकडून आपल्याला सगळी माहिती मिळेल. आजी म्हणते, दिव्या ये, बरं झालं, माझं तुझ्याकडे एक काम आहे. तर दिव्या म्हणते, आईसाहेब मला माहिती आहे तुम्हाला ग्रीन टी हवी आहे ना, मी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवून घेतच होते, चला तुमच्यासाठी ग्रीन टी बनवते. आजी म्हणते, दरवेळेस मी किती रिसोर्सफुल आहे हे दाखवून द्यायची गरज नाही आहे. तू खूप चांगली सून आहे हे मला माहिती आहे. दिव्या खुश होऊन म्हणते, खरंच. आजी म्हणते, हो खरंच, बस माझं तुझ्याकडे एक काम आहे. दिव्या खुश होऊन खाली बसते. आजी तिला विचारते, काल वटपौर्णिमेला काय झालं दिव्या. दिव्या सांगते, वडाची पूजा झाली. आजी चिडून म्हणते, अरे वा, खूप छान खूप छान. मला वाटलं आंब्याच्या झाडाची पूजा केली की काय. मी तुला एवढं विचारतीये की तेथे नेमकं काय घडलं आणि तुला सुद्धा माहिती आहे की तुला काय सांगायचं आहे. दिव्या सांगते, हो आईसाहेब, तेथे ना अर्पिता आली होती. आजी विचारते, मग अर्पिता आल्यानंतर काय घडलं. दिव्या सांगते, अर्पिताने वडाची पूजा केली. आजी म्हणते, पूजा झाल्यानंतर जेव्हा ऊर्जा घरी आली तेव्हा तिचा मूड ठीक नव्हता. मग तिचा मूड का ठीक नव्हता. अर्पिताने पूजा केली म्हणून ठीक नव्हता की आणखीन काही कारण आहे. तुला याबद्दल काही माहिती आहे का. तर दिव्या सांगते,
नाही आईसाहेब, मला तर काही माहीत नाहीये. तिचा मूड ठीक नव्हता हे मला माहिती आहे, पण कशामुळे ठीक नव्हता हे मला काही माहीत नाहीये. आजी विचारते, दिव्या खरं खरं सांग. तर दिव्याला आठवतं की मीच ऊर्जाला सांगितलं की तुझे सासू आणि सासरे तुला 10 दिवसांच्या आत घराबाहेर काढणार आहे. त्यामुळे तिचा मूड ठीक नव्हता. पण दिव्या खोटं बोलते, नाही नाही, मला काही माहीत नाहीये. आजी विचारते, शौर्य आणि ऊर्जामध्ये सगळं ठीक आहे का? दोघे एकमेकांशी बोलताय का? दिव्या म्हणते, हो हो बोलताय ना. आजी विचारते, काल रात्री ते बाहेर फिरायला गेले होते का? दिव्या म्हणते, नाही, मला नाही माहीत. आजी म्हणते, खरं बोल, तुला माहीत नाही असं होऊच शकत नाही. दिव्या म्हणते, आईसाहेब, काल उपवास होता ना, काल ऊन पण किती होतं. मी खूप थकले, घरी आले, बेडवर पडले आणि लगेच झोपले. त्यामुळे मला नाही माहीत हो, खरं सांगते मी तुम्हाला. आजी म्हणते, ठीक आहे, आता तू मला सांग, ऊर्जा आणि शौर्यमध्ये भांडण झालंय का? तर दिव्या सांगते, नाही नाही, त्यांच्यामध्ये कुठलं भांडण, काही भांडण झालेलं नाहीये. दिव्या उभी राहते आणि विचारते, ग्रीन टी बनू का? आजी म्हणते, नको. दिव्या तेथून निघून जाते. आजी म्हणते, दिव्याशी बोलून मला एवढं तर नक्कीच कळलंय की काल ऊर्जाचा मूड नव्हता. याचं कारण अर्पिताच्या पूजा करण्यापेक्षा काहीतरी वेगळं होतं आणि शौर्य आणि ऊर्जाचं भांडण झालंय. दोघे एकमेकांशी बोलत नाहीये हे सुद्धा मला कळलंय. पण शौर्य आणि ऊर्जा काल सकाळपर्यंत तर ठीक होते. जेव्हा ऊर्जा पूजेसाठी गेली त्यानंतर शौर्य किती खुश होता, एक्सायटेड होता. मग या दोघांमध्ये पुन्हा भांडण का झालं असेल? हाच प्रश्न आजीला पडतो आणि आजी सगळं सत्य शोधून काढायचं ठरवते. इकडे अर्पिता आणि शौर्य यांचं पेंटिंग सुरूच असतं. तेवढ्यात अर्पिताची आई सुवर्णा तेथे येते आणि तिने शौर्यसाठी कॉफी आणलेली असते. ती शौर्यला थँक्यू असा इशारा करते. शौर्यसुद्धा स्माईल करतो. मग सुवर्णा शौर्यला कॉफी देते. शौर्य कॉफी घेतो. ती अर्पिताला कॉफी देते, आवाज देते. पण अर्पिता तिला आवाज ओ सुद्धा देत नाही, काही रिॲक्शन देत नाही. शौर्य सुवर्णाकडून कॉफीचा मग घेतो. अर्पिताला कॉफी प्यायला सांगतो. तर अर्पिता त्याच्या हातानेच कॉफी पिते. शौर्यला हे बिलकुल आवडत नाही. अर्पिताचं वागणं सुद्धा सुवर्णाला आवडत नाही आणि शौर्य आपल्याला कॉफी पाजतोय हे पाहून अर्पिता खूप खुश होते. त्याच्याकडे पाहून लाजते, हसते आणि मग शौर्यला तिने केलेली पेंटिंग दाखवते. फॉरेवर, ऑलवेज हे पाहून शौर्यला खूप वाईट वाटतं, पण तो अर्पितासमोर खोटी खोटी स्माईल करतो. आणि इकडे पद्मा खूप घाबरलेली असते, देवाकडे पाहत असते. पूर्वा तिला सांगते, पद्मा, मी बचत गटाच्या ऑफिसला चालली आहे, काही बायकांचे पैसे भरायचे आहेत, येताना बाजारातून भाजी घेऊन येईल. तुझ्यासाठी काही स्पेशल भाजी आणायची आहे का? तर पद्मा सांगते, नाही काकू, मला सगळ्याच भाज्या आवडतात, काही असं वेगळं आणण्याची गरज नाही आहे. पूर्वा म्हणते, ठीक आहे, येते मग मी. तर पद्मा म्हणते, काकू थोडं लवकर या बरं. पूर्वा विचारते, काय झालं, तुला भीती वाटते का? पद्मा म्हणते, हो थोडी. पूर्वा तिला समजावून सांगते, अगं आता तू येथे आलीस ना, येथे घाबरण्याची गरज नाही आहे तुला. तू टेन्शन घेऊ नको आणि तुला काही वाटलं तर दळवी काकू आहेत शेजारी, त्यांना हाक मारून बोलून घे, नाहीतर तूच त्यांच्याकडे जाऊन बस. तर पद्मा म्हणते, पण काकू त्यापेक्षा मी दरवाजा लावून बसते ना. पूर्वा तिला समजावून सांगते, अगं तू दरवाजा लावून बसलीस ना तर दर 5 मिनिटाला कोणीतरी येईल आणि दार वाजून विचारेल, काय झालं, काय सुरू आहे, तू बरी आहेस ना? चाळीत असंच असतं. चाळीत नेहमी सगळ्यांची दारं उघडी असतात, त्यामुळे भीती वाटण्याचं कारण नाही आहे. येथे तुला काही भीती नाही आहे, तू येथे शांत बस, टेन्शन घेऊ नको. पण पद्मा खूप घाबरलेली असते आणि म्हणते, पण काकू. पूर्वा तिला समजावून सांगते, पद्मा एवढी घाबरलीस तर कसं होईल? प्लीज घाबरू नको, सगळं ठीक होईल, टेन्शन घेऊ नको. आणि ऊर्जा आहे ना तुझ्याबरोबर, मी आहे, सगळे चाळकरी आहेत, तुला काही होणार नाही. तू येथे थांब आणि गणपती बाप्पासुद्धा आहेत ना, ते तुला काही होऊ देणार नाही, टेन्शन घेऊ नको. पूर्वा तेथून निघून जाते. पद्माला थोडा धीर आलेला असतो. पद्मा तेथेच बसते आणि इकडे अर्पिता खूप खुश असते, पण शौर्य खुश नसतो आणि अर्पिताची आई सुवर्णाला सुद्धा वाईट वाटतं. अर्पिता ही शौर्यला म्हणते, शौर्य माझा हात धुवून दे. शौर्य म्हणतो, अगं अर्पिता जा ना, तेथे बेसीने स्वतःचा हात स्वतः धुऊ. अर्पिता म्हणते, नाही, तू माझा हात धुवून दे. शौर्य म्हणतो, अर्पिता ते ठीक दिसत नाही. पण अर्पिता हट्ट करते, त्यामुळे शौर्याचा नाईलाज होतो. शौर्य म्हणतो, अर्पिता आता मी येतोय, मला महत्त्वाचं काम आहे कोर्टात. अर्पिता म्हणते, शौर्य प्लीज थांब ना, थोड्या वेळ थांब, मला सोडून जाऊ नको.
शौर्य म्हणतो अगं मला काम आहे. तर अर्पिता त्याच्यावरच ओरडते, एकदा सांगितलेलं कळत नाही का, थांब थोडा वेळ. शौर्याला मोठा धक्काच बसतो आणि मग पुढच्या क्षणी अर्पिता लगेच प्रेमाने बोलते, अरे थांब ना प्लीज थोडा वेळ. शौर्याला खूप राग येतो, पण अर्पिता पूर्ण सायको झाली आहे हे त्याच्या लक्षात येतं. शौर्य म्हणतो ठीक आहे, थांबतो मी थोडा वेळ. अर्पिता खूप खुश होते आणि शौर्याला घट्ट मिठी मारते. त्यामुळे शौर्याला मोठा धक्काच बसतो आणि अर्पिताचा जो लाल रंगाचा हात असतो तो सुद्धा शौर्याच्या शर्टला लागतो. त्यामुळे त्याच्या शर्टवर हा पंजाचा डाग येतो. अर्पिता म्हणते, शौर्य मला खूप छान वाटतंय, तू आज माझ्याबरोबरच आहेस. खरंच मला स्वप्नात जगल्यासारखंच वाटतंय. पण शौर्याला हे बिलकुल आवडत नसतं आणि इकडे ऊर्जाला शौर्याची आठवण येत असते. संपूर्ण दिवस गेला पण शौर्याने मला एक फोन मेसेज केला नाही. शौर्य माझ्याशिवाय राहू शकतो का, तो असा का वागतोय, हाच प्रश्न ऊर्जाला पडतो. आणि इकडे बिचारा शौर्य ऊर्जाचीच आठवण काढत असतो, पण अर्पिता त्याला काही उसंत मिळू देत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. अर्पिताचा वेडेपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि हळूहळू अर्पिता ही सायको होत चालली आहे, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू अर्पिताची आई तिला म्हणेल, अर्पिता तू शौर्यबरोबर असं वागू नकोस. तर अर्पिताला मोठा धक्का बसेल, ती पूर्ण सायको होईल आणि तिच्या आईचा हात जोरात पकडेल, तिच्या आईचा हात मुरगळणार आणि म्हणेल, मी शौर्यला रोज भेटणार, शौर्य फक्त माझा आहे, मी काय करायचं ते तू मला नाही सांगायचं. आणि अर्पिताचा हा रुद्र अवतार पाहून, तिचा हा सायको अवतार पाहून अर्पिताच्या आईला सुद्धा मोठा धक्काच बसेल. आता अर्पिता पूर्ण वेडी होत चालली आहे, एवढं मात्र खरं. आणि इकडे शौर्य हा घरी पोहोचणार तेव्हा त्याच्या शर्टला लागलेला हा लाल रंगाचा डाग सगळे पाहतील आणि दिव्या विचारेल, काय शौर्य, अर्पिताबरोबर असं काय करत होता की हा रंग लागला, हा डाग लागला? शौर्य म्हणेल, आम्ही पेंटिंग करत होतो. त्यामुळे ऊर्जाला सुद्धा वाईट वाटणार की शौर्य तेथे कशासाठी जातोय आणि हे सगळं काय करून येतोय. मग आता या प्रकरणामुळेच ऊर्जा आणि शौर्यमधलं अंतर वाढत जाईल की मग ऊर्जा पुढे काय करेल हे सगळं पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला, या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.